नमस्कार, मी रश्मी. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पनवेल विधानसभा मतदारसंघ 188 मधून निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांनी केली. निवडणूक नामनिर्देशन पत्र भरताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणूक आयोगाची फसवणूक केल्याबाबतची याचिका त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार बाळाराम पाटील यांनी उच्च न्यायालयात दाखल केली. मुंबई मराठी पत्रकार संघात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे पनवेल जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील हे बोलत होते. पनवेल विधानसभा मतदारसंघ 188 मधून निवडून आलेले आपले प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांनी निवडणूक नामनिर्देशन पत्र भरताना निवडणूक आयोगापासून काही माहिती लपवून ठेवल्याची बाब उघड केली. त्याचबरोबर ठाकूर यांनी निवडणुकीदरम्यान गैरमार्गाचा वापर करून मतदारांना प्रभावित करून ही निवडणूक जिंकल्याने ठाकूर यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी बाळाराम पाटील यांनी करतानाच याबाबतची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून प्रशांत ठाकूर यांनी ही निवडणूक लढवली आणि ते विजयी झालेले आहेत. ह्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी निवडणूक अधिकारी आहेत त्यांना जे ॲफिडेव्हिट सादर केलेले होते त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील हा योग्य पद्धतीनं दिला नव्हता. मालमत्ता दडवलेली होती आणि त्या अनुषंगानं खोटा ॲफिडेव्हिट त्यांनी दाखल केलेला आहे. त्याचबरोबर ह्या निवडणुकीच्या मोहिमेदरम्यान त्यांनी निवडणूक जिंकण्यासाठी भ्रष्ट आणि गैरमार्गाचा अवलंब मोठ्या प्रमाणावर केला. मतदारसंघामधील मतदारांना पैशाचं वाटप त्यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे आणि हे वाटप करत असताना पनवेल तालुक्यातील खारघर आणि खांदेश्वर या 2 पोलीस स्टेशन्समध्ये त्यांच्या वडिलांच्या मालकीचे वडील, त्यांचे भाऊ आणि त्यांच्या आईच्या मालकीच्या असलेल्या TIPL कंपनीच्या कामगारांच्या मार्फत त्यांनी मतदारांना पैशाचं वाटप केलेलं आहे. त्या संदर्भात खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये कंपनीचे कर्मचारी सचिन पाटील आणि भूषण भोईर यांना अटक करून त्यांच्याजवळ 500 रुपयाच्या नोटा भरलेले लिफाफे, प्रशांत ठाकूर यांचं प्रचार साहित्य आणि खांदेश्वर विभागातील काही मतदारांच्या याद्या पोलिसांनी जप्त करून त्यांचा पंचनामा केलेला होता. तो एक गुन्हा दाखल आहे. दुसरा गुन्हा खारघर पोलीस स्टेशनमध्ये जो दाखल आहे त्याच्यामध्ये TIPL या प्रशांत ठाकूर यांच्या वडिलांच्या, भावाच्या आणि आईच्या मालकीच्या असणाऱ्या कंपनीची स्कॉर्पिओ जीप पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. त्या जीपमध्ये 500 रुपयाच्या नोटा भरलेले लिफाफे त्या ठिकाणी जप्त केले, सुमारे 2.5 लाख रुपये रकमेचे, आणि प्रचार साहित्य आणि मतदारांच्या स्लिपाची यादी त्या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये प्रशांत ठाकूर यांची निवडणूक रद्दबातल व्हावी आणि त्या ठिकाणी फेरनिवडणूक व्हावी, त्यांना 6 वर्ष निवडणूक लढविण्यास बंदी घालावी, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी अशा पद्धतीची याचिका आम्ही दाखल केलेली आहे. या घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई प्रभारी माजी आमदार विवेक पाटील हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी ठाकूर यांनी टोलच्या मुद्द्यावरून ही निवडणूक लढवली, परंतु निवडून आल्यानंतर ठाकूर व त्यांच्या सरकारला टोलचा विसर पडल्याचं दिसून येते. त्यामुळे ठाकूर यांच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच न्यायालयाचा निकाल हा आपल्या बाजूने येईल असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर पक्षाचे आमदार विधिमंडळात हा प्रश्न लावून धरतील असेही पाटील यांनी म्हटलंय. आमदार विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलतील एवढा निश्चित सांगतो आणि ही कोर्ट मॅटर असले, न्यायाधीश प्रवीण गोष्ट असल्यामुळं न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा आम्ही करणार आणि लवकरात लवकर निकाल आमच्या बाजून लागेल असा आम्हाला विश्वास आहे. टोलच्या बाबतीमध्ये भाजपने त्या ठिकाणी आणि शिवसेनेने प्रचार केला होता की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही तो टोल रद्द करू, पण जेव्हा एखादा राजकीय पक्ष लोकांसमोर मतं मागायला जात असताना असं जाहीर करतो
त्यावेळेस त्यांची काहीतरी योजना त्याच्या बाबतीमध्ये ठरवायला पाहिजे होती. दुर्दैवाने ती अजून ठरवली नाही. आता कमिटी नेमतात सत्तेवर आल्यानंतर. आता ही लोकांची दिशाभूल आहे आणि याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाच्या खिशाला भुर्दंड न पडता त्याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे. पण केवळ मतं मिळवण्यासाठी लोक प्रिय अशा घोषणा करण्याची जी प्रथा चाललेली आहे आणि त्याच्यातनं मतं मिळून सत्तेवर येण्याचा जो आता प्रयत्न केला जातोय तो काय योग्य असं मला वाटत नाही. जर त्यांनी जाहीर केलं होतं तर सत्तेवर येतात त्यांनी पहिल्यांदा ते आम्ही हे जाहीर केले ना आम्ही हे टोल रद्द आजपासून करत आहोत असं त्यांनी सांगायला पाहिजे. पण आता टोल रद्द करणार आहेत का टोल रद्द करणं योग्य आहे का अयोग्य आहे, टोल रद्द केलं तर त्या रस्त्याचा मेंटेनन्स कोण आणि कसा करणार आहे या बाबतीत गव्हर्नमेंट आज काही बोलायला तयार नाही. कॅमेरामॅन किशोरसह माधुरी नाईक, जनादेश वृत्तवाहिनीकरिता. आपल्या विभागात कोणती अनुचित घटना घडली असल्यास अथवा कोणतीही समस्या असल्यास आम्हाला ती जरूर कळवा. आम्ही ती आमच्या वृत्तवाहिनीवर जरूर प्रदर्शित करू. आमचा पत्ता 117 लाखी आउट रोड कोकणी पूर्व, मुंबई 400008. आमचा दूरध्वनी क्रमांक 64131216 किंवा 9322870153. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटूया याच वेळी त्याच ठिकाणी. आपली बातमी आपली वाहिनी. पाहत रहा जनादेश वृत्तवाहिनी. नमस्कार.